संभाजीनगर शहराचा विकास आराखडा अंतिम होण्यापूर्वी नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत आणि हा आराखडा राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि सूचना दाखल करण्यास 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती सहसंचालक नगररचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। संभाजीनगर महापालिकेकडून कचऱ्यासाठी शहरातील 6 ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहे। या ठिकाणी विविध वॉर्डमधील कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया होणार आहे। त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यंदा पदवी आणि पदव्युत्तरचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। अध्यापक उन्हाळी सुट्टीवर गेल्याने उत्तरपत्रिकांची तपासणी रखडलेली आहे आणि त्यामुळे निकाल लांबण्याची चिन्ह आहे। यावर उपाय म्हणून विद्यापीठाकडून अध्यापकांना पत्र पाठवले। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या हवामानाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतोय। ढगाळ वातावरणामुळे सर्दी, घसादुखी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, तर त्यात गॅस्ट्रोनंही डोकं वर काढलंय। घाटी जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी पाहायला मिळते। संभाजीनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी एक वेगळा दालन देण्यात आला। या ठिकाणी पालकमंत्र्यांकडे येणाऱ्या तक्रारी आणि निवेदनं स्वीकारली जाणार आहेत। त्यासाठी द्वितीय श्रेणीचे 3 अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात येणार आहेत।